झी मराठी वाहिनीवरील असे हे कन्यादान ही मालिका संपून आता त्याऐवजी नांदा सौख्य भरे ही नवी मालिका सुरू होते. 20 जुलैपासून या मालिकेची सुरुवात होईल. असे हे कन्यादान ही मालिका वडील मुलीच्या नात्यावर आधारित होती, तर आता नांदा सौख्य भरे ही मालिका आपल्याला सासू सुनेचे किस्से सांगणार आहे. महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर यांच्या सोहम एंटरटेनमेंट या निर्मिती संस्थेची ही मालिका आहे. मालिकेचे प्रोमोही आता वाहिनीवर दिसू लागलेत आणि त्यावरून असं कळतंय की श्रीमंतीचा मिजाज असलेली सासू आणि तिची मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली सून आणि सासू सुनेची तिखट शाब्दिक जुगलबंदी. माहितीनुसार ही देशपांडे आणि जहागीरदार कुटुंबियांची कथा असेल. कधी काळी आपल्या पूर्वजांकडे असलेलं ऐश्वर्य आणि जमीन जुमला पुढच्या पिढीच्या नाकर्तेपणामुळे गमावून बसलेलं जहागीरदार कुटुंब. मात्र त्यावेळेच्या श्रीमंतीची हवा सासूबाई ललिता यांच्या डोक्यात अजूनही आहे. एवढंच कशाला, तो रुबाब, ऐट, मिजाज, वैभव गेलं तरी तिच्या बोलण्या वागण्यात ते असल्याचं जाणवतं. तिचा मुलगा नील परदेशातून शिकून परत आलाय. स्वानंदी अगदी सरळ मार्गी आणि तत्वनिष्ठ अशी मुलगी. तिचं स्थळ नीलसाठी येतं. बडेजाव मिरवणाऱ्या ललिताला तिच्या अगदी विरुद्ध स्वभावाची सून मिळते आणि तिथूनच सुरू होते सासू सुनेच्या आंबट गोड नात्याची कथा. ललिताची म्हणजे सासूची भूमिका साकारतायत अभिनेत्री सुहास परांजपे, तर सुनेच्या भूमिकेत दिसेल अभिनेत्री ऋतुजा बागवे. आणि अर्थात सासू सुनेच्या या जुगलबंदीत भरडला जाणारा मुलगा नील, तो असेल चिन्मय उदगीरकर. मालिकेची कथा संपदा जोगळेकर यांनी लिहिली आहे, तर पटकथा अर्चना जोशींची आहे आणि संवाद लिहिलेत मिथिला सुभाष यांनी. दिग्दर्शन करतायत वैभव चिंचाळकर. तर सासू सुनेच्या जुगलबंदीची ही कथा पुन्हा एकदा अगदी नव्या रंगरूपात झी मराठीवर भेटायला येते. तुम्ही या मालिकेसाठी किती उत्सुक आहात हे या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका.